नमस्कार. आपल्याला माहितीये की आपण सध्या घरकुल हेच गुरुकुल हा असा उपक्रम चालू आहे आपल्याकडे. आणि या उपक्रमांतर्गत श्रीकृष्ण जयंतीचा दिनविशेष आज आपण साजरा करतोय. या कार्यक्रमात आपले सगळे पालक, आपले विद्यार्थी, शिक्षक हे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सगळ्यांचं मी इथे स्वागत करते. त्याचप्रमाणे तुमच्यासारख्या या बालगोपाळांना, नटखट माझ्या माखन चोरांना श्रीकृष्णाच्या गोष्टी सांगण्यासाठी आपल्या एक मार्गदर्शक ताई, ज्यांना आपण कथाकथनकार असंही म्हणू शकतो, तर अशा वृंदाताई पटवर्धन या सुद्धा आपल्याला आपल्या कार्यक्रमात आलेल्या आहेत. आणि आपल्या शाळेची विद्यार्थिनी आहे भार्गवीताई, वैष्णवीताई, त्यांच्या आई म्हणजे ज्या आपल्या गुरुकुलच्या पालक सुद्धा आहेत. अशा धनश्रीताई ओक या सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या आहेत. त्या सगळ्यांचं आपल्या गुरुकुल परिवारातर्फे मी खूप खूप स्वागत करते. आपल्याला सगळ्यांना माहितीये की गेल्या मार्च पासून आपण सगळे कोरोनाच्या महामारीमुळे घरात बंदिस्त झालेलो आहोत, खरं की नाही? तरी सुद्धा म्हणजे आपल्याला सगळ्यांना खरं खूप कंटाळा आलाय. पण सगळं बंद करू शकतो, पण आपण शिक्षण नाही ना बंद करू शकत. त्याच्यामुळे शाळा बंद जरी असल्या तरी आपलं शिक्षण चालूच आहे. आता आपण गुरुकुलमध्ये आहोत आणि अर्थातच गुरुकुल आपल्या या क्रमिक शिक्षणाबरोबरच आपण विविध उपक्रम घेतोय. आपला काही व्यक्तिपरिचय होत आहेत, क्षेत्रभेटी होत आहेत, दिनविशेष होत आहेत आणि असे उपक्रम घेऊन आपण आपल्या मुलांना अनुभवातून शिक्षण देतोय. आणि त्याचबरोबर काही संस्कार, काही मूल्य रुजवण्याचा प्रयत्न आपला सतत चालू असतो. आणि या काय म्हणतात, हा जो काय म्हणतात आपलं ठरलेलं आहे किंवा आपण जे ठरवलेलं आहे की मुलांमध्ये संस्कार द्यायचे, त्यांच्यामध्ये मूल्य रुजवायचे, त्याचाच एक भाग म्हणून आज आपण श्रीकृष्ण जयंती साजरी करत आहोत ऑनलाईन पद्धतीने. आपल्याला सगळ्यांना माहितीये की श्रावण महिन्यातली जी पौर्णिमा असते, ज्याला आपण नारळी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन असंही म्हणतो, आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांना वेध लागतात ते म्हणजे गोकुळाष्टमीचे. श्रावण वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री बरोबर 12 वाजता रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. आता श्रीकृष्णाचे मामाच होते बरं का कंस, म्हणजे श्रीकृष्णाचे मामाच, पण तरी सुद्धा त्यांनी आपल्या बहिणीला बंदिवासात टाकलं होतं आणि त्या बंदीशाळेतच श्रीकृष्णाचा काय झाला, जन्म झाला. आता अर्थातच हे भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते श्री विष्णूंचा 8वा अवतार आपण मानतो त्यांना. आणि आज त्या श्रीकृष्णाची काय आहे, आपल्या असं सगळ्यांचा लाडका असा देव आहे तो श्रीकृष्ण, आणि त्यांची जयंती सगळ्या भारतभर उत्साहाने साजरी होत आहे. आणि हे सगळे भक्त जे आहेत ते भगवान श्रीकृष्णांच्या या जयंतीमध्ये काय झालेले आहेत, तल्लीन झालेले आहेत. अर्थातच ही जी कृष्णाष्टमी आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण साजरी करतो आणि ते म्हणजे दहीहंडी. सगळ्या देशभरात हा उत्सव जो आहे दहीहंडीचा उत्सव अत्यंत उत्साहाने असा तो साजरा होतो. आणि आता तर बघतो की आपल्या महाराष्ट्रात सुद्धा त्याला केवढं मोठं सार्वजनिक स्वरूप आलेलं आहे. या दिवशी काय करतात तर असं जरा उंच जागी दही आणि पोहे भरलेली, फुलांच्या माळांनी सजलेली हंडी टांगली जाते. आणि मग गोविंदाची पथकं काय करतात, एकावर एक असं रचना करतात आणि ती दहीहंडी फोडतात. आणि मग त्यासाठी तुम्हाला जर माहिती असेल की दहीहंडीसाठी ही दहीहंडी फोडावी, अर्थातच मग तुम्हाला वाटेल की याच्यातनं फक्त मस्ती आहे, मजा आहे, असं नाहीये. त्याच्यामध्ये खेळाचा एक नवीन आविष्कार आहे, एकतर त्याच्यामध्ये साहस आहे. सगळ्यात म्हणजे दहीहंडी फोडण्यासाठी आपल्याला एकमेकांचं सहाय्य घ्यावं लागतं. ओके, एकमेकांच्या मदतीशिवाय दहीहंडी फोडता येत नाही. तर एकात्मतेची भावना, एकमेकांना सहकार्याची भावना ही सुद्धा या खेळातनं वृद्धिंगत होत असते, वाढीला लागते. बरोबर. तर अशा तऱ्हेने हे सगळा खेळ जो आहे त्याच्यासाठी मोठी मोठी बक्षिसं पण लावतात, मग गाणी लावतात, नाचतात, आणि मग गोविंद जे असतात, उंच चढणारे गोविंदा जे असतात त्यांच्या अंगावर पाणी फेकून त्यांना खाली पाडण्याचा प्रयत्न केला जातो. असं एकदम मस्त कल्ला दंगा असा सगळा छानपैकी चालू असतो. मग दहीहंडी फोडली की काय होतं की त्याचे जे तुकडे असतात, तुम्हाला माहितीये की नाही माहिती नाही मला, पण त्याचा जो मटका जो असतो, मडकं जे असतं, त्याचा एक तुकडा ना मिळवला जातो आणि तो आपल्या घरात ना तिजोरीत ठेवतात असं म्हणतात. म्हणजे असे एक श्रद्धा आहे.
की तो असा जर तुकडा आपल्या घरात ठेवला तर आपल्या घरात समृद्धी येते. समृद्धी म्हणजे समृद्धी नावाची कोणी मुलगी वगैरे नाही, तर आपल्या घरात धन येतं, शांती येते, समृद्धी येते. ओके, असा एक भावना आपल्या मनामध्ये म्हणजे अशी भावना आपल्या सगळ्यांमध्ये आहे. आता लक्षात घ्या की ह्या गोकुळाष्टमी म्हणजे श्रीकृष्ण जयंती कशी साजरी करतात, तर गोकुळाष्टमीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर उपास केला जातो आणि मग रात्री 12 वाजता जो हे असतं ना, पाळण्यामध्ये बाळकृष्णाला घालतात आणि मग त्याचा जन्म उत्सव साजरा करतात आणि मग प्रसाद घेऊन उपास सोडतात किंवा दुसऱ्या दिवशी दही काल्याचा प्रसाद घेऊन उपास सोडतात. बरोबर. तर आता काला म्हणजे काय, दही काला म्हणजे काय, तर विविध खाद्य पदार्थ म्हणजे जसे काही दही, दूध, लोणी हे सगळं एकत्र कालवणे म्हणजे त्याचा काला करणे. मग आता असा काला करायचा कसा, म्हणजे कसं काय प्रथा पडली, तर श्रीकृष्ण, तुम्हाला माहितीये की श्रीकृष्णाला आपण गोपाल म्हणतो. गोपाल म्हणजे गायींना, गो म्हणजे काय, तर गायी, त्यांना सांभाळणारा, त्यांचा पालन करणारा, त्यांना चरायला नेणारा, त्यांची काळजी घेणारा असा गोपाल. आणि मग ते सगळे त्यांचं म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे सवंगडी काय करायचे, गायींना चरायला न्यायचे. मग तू काय आणलं, आपण कसे डबे करतो, तू काय आणलं रे, मी काय आणलं, मग आपण शेअरिंग करतो ना, तसं आता तेव्हा शेअरिंग वगैरे असं काय नव्हतं, ते सगळं श्रीकृष्ण काय करायचे, एकत्र करायचे, त्याला म्हणतात काला. आणि मग ते सगळे मिळून मिसळून भक्षण करतात. तर असा ही जी कथा आहे त्याला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीचा दिवशी, दुसऱ्या दिवशी, गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी काला करण्याची आणि दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली. तर अशा या नटखट माखनचोर भगवान श्रीकृष्णाच्या कथा आपण सगळ्यांनी मिळून ऐकायच्या आहेत आणि त्या कथा आपल्याला सांगणार आहे वृंदाताई पटवर्धन. आपल्या ज्या पालक आहेत धनश्रीताई ओक, यांना मी विनंती करते की त्यांनी वृंदाताईंचा परिचय आपल्याला करून द्याव्यात, की त्या कोण आहेत, काय करतात. आपल्याला कौतुक असतं ना, आपल्याला कथा कोणी सांगितली, मग त्या काय करतात. ओके, तर त्या काय करतात, हे सगळं आपल्याला सांगणार आहे धनश्रीताई ओक. ओके, धनश्रीताई. नमस्कार ताई. हा हा मी नमस्कार बाळगोपाळांनो. मी तुम्हाला आपल्या वक्त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. आपल्याला आज वक्त्या म्हणून सौ वृंदाताई पटवर्धन या लाभलेल्या आहेत. ह्या आपल्या अंबरनाथ मध्येच राहायला आहेत व ह्यांचं प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आपल्या अंबरनाथ मध्येच झालेलं आहे. त्यांनी M.Com व B.Ed पर्यंतचं शिक्षण घेतलेलं आहे. तसेच प्राणिक हिलिंग थेरपीचं देखील ऍडव्हान्स लेव्हल पर्यंतचं शिक्षण घेतलेलं आहे. या आदर्श विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात बदलापूर येथे कार्यरत आहेत, शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. तसेच स्वरा नॅचरल्स या उद्योगाच्या उद्योजिका देखील आहेत. या RSS जनकल्याण समितीत किशोर विकास प्रकल्पाचं काम देखील बघतात व अनेक लहान मुलींना समुपदेशन व मार्गदर्शन देखील करतात. तसेच यांचा विविध विषयांवरचा व्यासंग असून त्या एक उत्कृष्ट वक्ता देखील आहेत. तर अशा या वृंदाताईंना आपल्याला आज लाभलेले आहेत वक्ता म्हणून, तर त्यांना मी विनंती करते की तुम्ही मार्गदर्शन करा. धन्यवाद. धन्यवाद ताई. धन्यवाद. सर्वप्रथम गुरुकुल शाळेचे आणि हा कार्यक्रम अरेंज करणाऱ्या शिक्षकांना मनापासून धन्यवाद. कारण जसं मुलांना तुम्ही शाळा मिस करताय तसं आम्ही सुद्धा शाळेत आमची मुलं कधी येतील, आम्ही प्रत्यक्ष मुलांना कधी भेटू, मुलांची आम्हाला संवाद कधी साधता येईल ह्याच्याशी आम्ही सुद्धा असुसलेले आहोत. आणि खरंच आज तुम्हा बाळगोपाळांशी बोलायची संधी मला दिल्याबद्दल खरंच अश्विनीताई आणि समस्त टीमचे मनापासून आभार. आज काय आहे, गोकुळाष्टमी, बरोबर. फक्त एक मात्र मी अगदी आवर्जून सांगेन बरं का बाळगोपाळांना, तुम्हाला मी तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करणार आहे, काही गोष्टी सांगायचा प्रयत्न करणार आहे आणि ह्या गोष्टी सांगितल्यानंतर एखादा प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारेन, तर तुम्हाला मला सांगता आलं पाहिजे. छान लक्ष देऊन ऐकायचं. ऐकाल का? चालेल? करूया. धन्यवाद 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 धन्यवाद.
हा येस तर टीचर. हो, तर आज आपण काय करणार आहोत? आज गोकुळाष्टमी आहे, त्याला कृष्ण जन्माष्टमी सुद्धा म्हणतात, बरोबर? मग ही जी कृष्ण जन्माष्टमी आहे ही परत एकदा दरवर्षी आपण साजरं करतो. दरवर्षी आपण तुमच्या शाळेत कार्यक्रम होत असेल, दरवर्षी दहीहंडी होत असेल, मग हे आपण असं दरवर्षी का बरं साजरं करतो? कारण त्याला एकच आहे की दरवर्षी आपल्या भारतीय संस्कृतीत ना खूप सारे सण समारंभ आपण साजरे करतो आणि दरवर्षी नव्याने त्याला उजाळा देतो. जसं आपण रक्षाबंधन साजरा करतो, आपण 15 ऑगस्ट साजरा करतो, आपण क्रांती दिन साजरा करतो, तसाच गोकुळाष्टमी सुद्धा आपण साजरी करतो. मग ही दरवर्षी साजरी का करायची? बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती आहेत तरी पुन्हा का ऐकायच्या? तर कारण त्याचं एवढंच असतं की चांगलं ऐकलं की त्याप्रमाणे आपलं व्यक्तिमत्व घडत जातं. आणि खूप साऱ्या गोष्टी आपण बघत असतो, आपण पिक्चर्स बघतो, आपण मूवीज बघतो, आपण सिरियल्स बघतो आणि मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेतरी आपल्यात निगेटिव्हिटी येते का असं आपल्याला वाटायला लागतं किंवा तुमच्या आई वडिलांना तुमच्याबद्दल वाटायला लागतं. आणि म्हणूनच तुमचे शिक्षक, तुमचे आई वडील असे हे जे सगळे सण आहेत हे साजरे करायला तुम्हाला प्रोत्साहन देतात. आणि त्याच्यापैकीच आजचा हा एक खूप महत्वाचा सण तो म्हणजे गोकुळाष्टमी. ज्या दिवशी कृष्ण भगवानांनी जन्म घेतला ती गोकुळाष्टमी. मग आता हा जो कृष्ण भगवानाने जन्म घेतलेला आहे तो सहज नाही बरं का झालेला. मग काय झालं तुम्हाला माहिती असेलच. उग्रसेन नावाचा एक राजा मथुरेत होता. अतिशय ज्ञानी, अतिशय विद्वान आणि एवढं करून प्रजेची अत्यंत छान काळजी घेणारा असा हा राजा होता. सहृदय राजा आपण त्याला म्हणू. पण नशीब बघा कसं असतं. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी होती. तर त्यातला जो एक मुलगा होता त्याचं नाव कंस. कंस हे नाव कधीही चांगल्या अर्थाने घेतलं जात नाही बरं का माणसांमध्ये. बाकी तुम्ही भूमितीत कंस शिकत असाल, बरोबर? पण हे कंस जे नाव आहे ते कधी चांगल्या अर्थाने घेतलं जात नाही. कारण का? उद्दामपणा, वाईट वागणूक, दुर्जन अशी विविध वैशिष्ट्ये लाभलेला हा उग्रसेन राजांचा मुलगा होता. आणि त्याबरोबर विरुद्ध एक देवकी नावाची मुलगी होती त्यांना. अतिशय सुस्वभावी, सुंदर, देवावर विश्वास ठेवणारी, अतिशय छान अशी मुलगी होती. पण कंस कितीही वाईट जरी असला ना तरी एक गोष्ट मात्र त्याची नक्की होती बरं का. आणि ती गोष्ट म्हणजे काय? त्याचं त्याच्या बहिणीवर खूप प्रेम होतं, खूप प्रेम. बाकी कोणालाही तो आटपला नाही किंवा बाकी कोणाचंही त्यांनी ऐकलं नाही. पण देवकीनी जर सांगितलं दादा असं करू नकोस हा, की तो देवकीची गोष्ट ऐकायचा. अतिशय लाडकी होती देवकी त्याची. मग इतकी लाडकी बहीण आणि त्या बहिणीचं लग्न आता करायचंय. देवकी उपवर झालीये आणि मग वसुदेव नावाचा एक गोप होता, एक चांगला सद्गृहस्थ होता, धनिक होता, त्याला मात्र आपली देवकी द्यायची असं उग्रसेन महाराजांनी ठरवलं. लग्न झालं आणि लग्नाच्या मिरवणुकीच्या वेळेला इतके नोकर साकर, राजा आहे, सारथी आहेत, सगळी सुबत्ता आहे. पण आपल्या लाडक्या बहिणीची जी वरात आहे तो जो रथ निघालाय त्या रथाचं सारथ्य कोणी केलं माहितीये? कंसानी केलं. प्राणप्रिय बहीण त्याची. आता काय झालंय, तिचं लग्न झालंय, ती तिच्या नवऱ्याकडे चाललीये आणि तिच्यावरच्या प्रेमाने कंसानी त्या जो रथ होता त्याचं सारथ्य केलं. असाच रथ जात होता पुढे आणि त्याच वेळेला घोषणा झाली आपण म्हणू शकतो किंवा आकाशवाणी झाली. काय झाली आकाशवाणी? अरे कंसा, तू ज्या बहिणीचा रथ घेऊन चाललायस की नाही तिचाच 8वा पुत्र तुझा वध करणार आहे. झालं. कंस बिथरला. कारण मुळातच तो क्रूर कर्मा होता, मुळातच तो विचित्र होता, मुळातच तो दुर्जन होता, दुष्ट होता, कपटी होता. सगळ्यांशी तो तसा होता, फक्त बहिणीशी तसा नव्हता. पण ज्या बहिणीवर आपलं प्रेम आहे तिचाच मुलगा माझा वध करणार आहे, कसं बरं चालेल त्याला? त्यांनी ताबडतोब तिथल्या तिथे ती वरात थांबवली आणि वसुदेव आणि देवकी या दोघांनाही काय केलं? त्यांच्या प्रासादात, त्यांच्या राजवाड्यात बंदिवान करून टाकलं.
बंदिवान केलं म्हणजे काय केलं? ती फक्त देवकी आणि वसुदेव हे फक्त त्यांचा जो प्रासाद आहे, प्रासाद म्हणजे मोठी खोली, त्या प्रासादात फिरू शकतील एवढंच स्वातंत्र्य त्यांना दिलं. त्यांच्यावर पहारा असायचा, त्यांना त्यांचा प्रासाद सोडून कुठे जाता यायचं नाही. आणि असं करता 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 देवकीला दिवस राहिले. देवकीची 1 2 नाही, तब्बल 6 बाळं जी होती ती कंसाने काय केली रे, तुम्ही आईकडनं ऐकलं असेल, ती अशी शिळेवर आपटली. शिळा म्हणजे काय? मोठा दगड. त्या दगडावर आपटली आणि त्यांना यमसदनाला धाडलं. किती क्रौर्य बघा, छोट्याशा बाळाचं आपण स्वागत किती छान करतो. आणि या क्रूर कर्म्यांनी काय केलं, त्या बाळांना यमसदनी धाडलं. बघता 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 असे 6 बाळांचा वध झाला. 7व्या वेळेला देवकी जी होती ती प्रचंड घाबरली आणि 8व्यांदा देवकीला गोड चाहूल लागली. पण बघा 6 मुलांचा विरह झालाय. आईला बाळ किती प्रिय असतं सांगा, तुमच्या आईचं तुमच्यावर किती प्रेम आहे की नाही प्रेम? मग हे जे हा म्हणजे तुमची आई तुम्हाला किती जपते. मग हे जे छोटे छोटे तिची बाळं गेली, देवकी खूप दुःखी होती, कष्टी झालेली होती, ती घाबरत होती. पण ज्या वेळेला आता 8व्याच्या वेळेला गोड चाहूल लागली, त्यावेळेला देवकी माता जी आहे ना ती अतिशय प्रसन्न झाली. सगळी चिंता, सगळी काळजी तिची काय झाली, जादूची कांडी फिरवल्यासारखी नष्ट झाली. सगळ्यांना आश्चर्य वाटायला लागलं, हे काय चाललंय? वसुदेवाने विचारलं, देवकी अगं तुला भीती नाही का वाटत? ही 8वी खेप आहे तुझी. नाही नाही म्हणाली, मला काही वाटत नाही, आपलं सगळं छान होणार आहे, माझं बाळ छान येणार आहे, मला खूप आनंद होतोय, मी खूप प्रसन्न आहे. आणि दिवस मासाने मग तिला काय काय वाटायला लागलं, चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकाव्यात, असं तलवार घ्यावी, लढाई करावी, ऋषी मुनींचं वेदश्रवण ऐकावं, अशा तिला इच्छा व्हायला लागल्या हळू. आणि मग काय 8वी वेळ आहे म्हटल्यावर कंसाने काय रे केलं त्या क्रूरकर्म्यांनी, देवकीच्या महालाभोवतीचा, प्रासादाभोवतीचा जो पहारा होता तो खूप घट्ट केला. इतका घट्ट की साधी मुंगी सुद्धा तिच्या प्रासादात जाणार नाही. कारण भरोसा नाही, प्रत्यक्ष देव येणार आहे तिच्या पोटी. देवांचं काय सांगावं, देव म्हणजे कसं एकदम युक्तिबाज, हो की नाही? शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. त्यामुळे शक्ती आणि युक्ती या दोनही गोष्टींचा संगम असणारी जी शक्ती आहे ते म्हणजे देव. 8वा महिना सुरू झाला, साधारण 9 महिने झाले की बाळ येतं. पण अहो महाभगवान विष्णूच येणार होते पोटी. देवाच्या भगवान विष्णूंच्या सगळ्या अवतारांपैकी सगळ्यात बुद्धिमान चतुर अवतार कुठला असेल तर तो हा कृष्णाचा. अगदी त्याची चुणूक जन्मापासूनच भगवान विष्णूने दाखवायला सुरुवात केली. बरं काय केलं त्यांनी, असाच श्रावण महिना होता, धो 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 पाऊस पडत होता. त्याला एक खूप छान मराठीत शब्द आहे बरं का, तो म्हणजे हत्तीच्या सोंडांनी पाणी यावं असा धो धो पाऊस पडत होता. आताही बघा अंबरनाथ मधलेच तुम्ही आहात सगळे, आता बघा किती छान पावसाळी हवा झाली आहे. जोरदार सर मगाशी येऊन गेली, पण ती एक सर आली त्या वेळेला संध्याकाळ, अगदी ज्या वेळेला अष्टमी होती त्या दिवशी आधीपासूनच, रादर 2 दिवस आधीपासून धो धो पाऊस चालू होता. इतका पाऊस की एक 5 फुटावरचं समोर दिसत नव्हतं. सगळे पहारेकरी, सगळे दास, सगळ्या दासी सुस्तावल्या होत्या, त्यांना थंडी वाजत होती. आणि असा 2-3 दिवस असा खूप पाऊस पडल्यावर झालं, अष्टमीचा दिवस आला. यमुनेला पूर आलाय, रस्त्यावरनं गुडघा गुडघा पाणी वाहतय आणि इतकी दयनीय अवस्था आहे की कोणी आपलं दार उघडून बाहेर बघत सुद्धा नाहीये. इतका पाऊस आहे, इतका वारा आहे, इतका विजांचा कडकडाट चालू आहे, अतिशय भयावह वातावरण आहे सगळं. आणि त्याच वेळेला देवकीला 8वा महिना चालू आहे आणि त्याच वेळेला भगवान कृष्णाने ठरवलं, भगवान विष्णूंनी ठरवलं की आता आपण जन्म घ्यायचा. बघा किती चतुराईनी त्यांनी काय केलं, सगळं वातावरण इतकं छान करून टाकलं. पाऊस पडतोय, सगळेजण दुलईत गुरफटून बसलेत, दासी झोपल्यात, पहारेकरी झोपलेत आणि हीच वेळ ती योग्य असं म्हणून
तिथे जन्म झालाय रात्री 12 वाजता. आणि काय बघावं, काय आश्चर्य. देवकीला तर ग्लानी आलीये प्रसव वेदनानी. तिच्या कुशीत असं छोटस बाळ पहुडलंय. आणि त्याचा बाळाचा रंग कसा रे, तुम्हाला माहिती असेल. बाळ कसं असतं, गोरं दिसतं. बरोबर, बाळ कसं गोरं असतं, काही जण सावळी असतात, काही काळी असतात. पण हे जे बाळ होतं, पण निळा रंग नाही बरं का, मी ऐकला तुमचा आवाज. पण निळा रंग म्हणजे अशा रंगाचं नाही, निळ्या रंगाचं, स्काय ब्लू कलरचं असं होतं का बाळ? तर ऍक्च्युली तसं नव्हतं, श्यामल वर्णाचं होतं. आता बघा, पाऊस पडताना तुम्ही ढगांकडे बघितलंय का? ढगांचा रंग कसा निळसर काळा असतो की नाही, त्या रंगाचं त्या बाळ होतं. पण हळूहळू बोलायच्या ओघात तो निळा रंग म्हटला गेला. पण कृष्णाला सावळा असंही म्हटलं जातं. हो हो. तर ते छोटस बाळ बघितलं, इतकं तेजस्वी होतं, इतकं गोंडस होतं. त्याच्या डोक्यावर काळे कुरळे केस होते, डोळे अतिशय सुंदर होते, हातांच्या मुठी चोखत होतं. आणि त्या प्रभू विष्णूंना पाहून वासुदेवाला गहिवरून आलं. वसुदेवानी काय केलं, त्याला हातात घेतलं. अरे किती सुंदर बाळ. आणि मनोमन त्याला नमस्कार केला. त्याने देवकीला जागं केलं. अगं देवकी बघ, आपल्याला किती सुंदर बाळ झालंय. देवकीने बघितलं, तिचा शीणच सगळा गेला. घेतलं बाळाला हातात, छातीशी धरलं आणि काय म्हणाली असेल त्या त्रिभुवन सुंदर बाळाला तिला लांब करवेना. पण वसुदेवाला मात्र भान होतं बरं का. का भान होतं, कारण वडील झालेले होते ते. एक जी मोठी प्लॅनिंग केलेलं होतं भगवानानी, त्यातला सगळ्यात महत्वाचा हिस्सा, महत्वाची कृती त्यांना करायची होती. त्याने देवकीला काय केलं, सावध केलं. अगं देवकी सावध हो, हे बाळ आलंय, हे रडलं तर सगळे जागे होतील आणि कंस मारेल ग ह्याला. देवकी म्हणते काही नाही होणार. तो म्हणतो अशी होऊ नकोस, प्रेमात गुरफटू नकोस, आपल्याला आपल्या बाळाला सुरक्षित ठेवायचंय. मग देवकी सावध होते. देवकी विचारते, मग काय करूया स्वामी? वसुदेव सुद्धा एक क्षण विचार करतो आणि त्याला आठवतो, अरे या यमुनेच्या पलीकडच्या तीरावर गोकुळ आहे आणि त्या गोकुळात एक नंद नावाचा माझा परममित्र आहे. गोकुळाचा राजा नंद, तो माझा परममित्र आहे. मी एक काम करतो, आपल्या जे बाळ आहे त्याला नंदाकडे घेऊन जातो. देवकी काही द्यायला तयार होईना. शेवटी वासुदेवाने तिची समजूत काढली आणि तिने परत एकदा तिच्या त्या छकुलेल्या त्रिभुवन सुंदर अशा त्या बाळाला जवळ घेतलं आणि खूप जड अंतःकरणाने वसुदेवाजवळ दिलं. काय केलं वसुदेवानी, छानपैकी छोटीशी टोपली घेतली, त्याच्यात मऊ मऊ साडी घातली, त्याच्यावर बाळाला ठेवलं आणि त्या टोपलीवरनं घोंगडी घातली आणि पटापट कारागृहाच्या बाहेर, प्रसादाच्या बाहेर पडला. बघा देवाची लीला कशी असते. एक नाही, दोन नाही, तर 7 अडथळे पार करून वासुदेवांना जायला लागलं. म्हणजे सी जोराची. काय झालं? जोराची सी ना, म्हणजे पावसाळ्याची. हो बरोबर. हा, तर असे 7 अडथळे पार केले आणि वासुदेवाला जायला लागलं. भराभर आपलं बाळ आहे, आपल्या बाळाला सुरक्षित ठेवायचं आहे. भलेही तो महाविष्णू आहेत, जगत नियंता आहेत, तरी पण हे पितृहृदय बरं का. माझं बाळ सुरक्षित राहिलं पाहिजे, त्याला आत्तापासून काही त्रास व्हायला नको, हा एकच विचार वसुदेवांच्या मनात. आणि पटापट पाय चालतायत त्यांचे आणि बघता बघता त्यांनी यमुना नदी पार केली. यमुना नदी पार केली, गोकुळात गेले आणि नंद जो आहे त्याच्या घराजवळ पोचले. देवाची लीला बघा कधी किती आगाध आहे. त्याच वेळेला जो नंदराजा होता, त्याची जी राणी होती यशोदा राणी, तिला सुद्धा एक छान गोजीरवाणी मुलगी झालेली होती. आणि त्याच वेळेला वसुदेव जो आहे तो नंदाकडे पोचला. नंदाने स्वागत केलं, विचारलं काय झालं रे. त्यांनी गोष्ट सांगितली. अरे बघ, माझं हे गोजीरवाण बाळ, पण जो कंस आहे, दुरात्मा कंस जो आहे, तो माझ्या बाळाला मारेल रे. माझी 6 बाळं यांनी मारली आहेत, म्हणून मी माझं बाळ तुझ्या हवाली करायला आलोय, माझ्या बाळाची काळजी घे. आणि ते इतकं सुंदर बाळ बघून नंदाला सुद्धा प्रेमाचं भरतं आलं आणि त्यांनी लगेच त्या बाळाला हातात घेतलं आणि देवकी यशोदा मातेच्या जवळ ठेवलं. पण नंतर त्या दोघांच्या मनात विचार आला, अरे
पण नुसतंच जर गेलं, बाळ झालेलं नाहीये, काय होईल? जो कंस आहे त्याला शंका येईल आणि तो लहान जी बाळ आहेत त्या सगळ्यांची कत्तल करेल. मग काय करावं बरं? मग नंदाने काय केलं, आपली छोटीशी ती गोजीरवाणी मुलगी होती ती वसुदेवाजवळ दिली आणि म्हणाला की अरे वसुदेवा, माझी मुलगी जी आहे ती घेऊन जा. तुला काय कंसाला शापवाणी ऐकू आलीये की मुलगा ना, मग ही मुलगी आहे म्हणजे तो काही हिला मारणार नाही, त्यामुळे माझी मुलगीही सुरक्षित राहील आणि तुझा बाळ सुद्धा मी इथे वाढवतो. अगदी पटलं वसुदेवाला. पटापट त्या छोट्याशा बाळाला घेऊन वसुदेव काय आला, परत मथुरेत आला आणि ज्या सगळे साखळदंड, बेड्या असे जे गळून पडलेले होते ते परत एकदा पूर्ववत झाले. परत आल्यावर वसुदेवानी ती जी छोटीशी मुलगी होती ती देवकी जवळ दिली. अशी गारठली होती, पाऊस पाण्यातनं आली होती, त्यामुळे देवकीनी जवळ घेतल्यावर योगमाया असती, तिला जवळ गेल्यावर ती जोरात रडायला लागली आणि तिच्या त्या जोरदार रडण्याने काय झालं, सगळे पहारेकरी जागे झाले, सगळ्या दासी जाग्या झाल्या आणि धावत 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 जाऊन त्यांनी कंसाला उठवलं. महाराज उठा, देवकीला बाळ झालंय. पण आठव्याचा इतका धसका घेतला होता कंसाबरोबर सगळ्यांनी, कोणी त्या बाळाला हात लावायला धजावेना, आपल्याला मारलं तर म्हणून. आणि कंस झोपलेला अक्षरशः जसा होता तसाच धावत धावत आला आणि बघितलं तर काय, देवकीच्या हातात ती गोजीरवाणी मुलगी. बघू, तरी कंसाने विचारलं. देवकीने दाखवलं, बघ दादा, किती छान आहे तुझी भाची. कंस सुद्धा एक क्षण विचारात पडला बरं का, अरे मुलगा होणार होता ना, मग मुलगी कशी काय झाली, मला फसवलं का काय? आणि तेव्हा देवकी म्हणाली, अरे दादा, आजपर्यंत मी माझे सगळे मुलगे तुला दिले, पण ही मुलगी आहे रे, तुला मुलगा हवाय ना, ही मुलगी तुझं काय नुकसान करणार, हिला तरी सोड. पण शेवटी नंतर त्याला एकदम असं वाटलं की अरे देव आहेत, ते युक्ती करतील, मुलीच्या रूपात आले असतील, त्यामुळे ते काही नाही, आता हिलाही मारायचंच. आणि म्हणून त्याने निष्ठुरपणे ते बाळ घेतलं आणि आता दगडावर आपटणार तेवढ्या ती योगमाया ती झर्रकन कंसाच्या हातातनं वरती निघून गेली आणि तिने सांगितलं, दुष्टा, कंसा, दुरात्म्या, अरे प्रत्यक्ष भगवान जो आहे त्यांनी जन्म घेतलेला आहे आणि योग्य वेळ होताच तो तुझा वध नक्की करेल. म्हणजे ती दुर्गा म्हणली ना? हो बरोबर, ती दुर्गा बनली. आणि तेव्हा मात्र कंस घाबरला. कितीही हाल केले वसुदेवाचे, तरी सुद्धा वसुदेवानी काही तोंड उघडलं नाही की त्यांनी त्याच्या बाळाचं काय केलंय. आणि त्यांना तर आता प्रासादातनं काढून तर कोठडीतच डांबलं दोघांना. हाल हाल करा या देवकीचे आणि वसुदेवाचे असं सांगितलं. इथे अशी परिस्थिती झाली. पण गोकुळात काय झालं, नंदाला माहितीये बरं का की हा मुलगा काही आपला नाही. मग वसुदेव गेल्यानंतर नंद उठवतो यशोदेला आणि ते त्रिभुवन सुंदर रूप बघून कृष्णाचं तिला इतकं प्रेमाचं भरता येतं, त्या बाळाच्या रडण्याचा आवाज येतो आणि सगळं गोकुळ जागं होतं आणि सगळे जण धावत बघायला येतात. का? कारण नंद जो असतो ना तो म्हातारा आहे बरं का, त्याला खूप उशिरा बाळ झालेला आहे, आपल्या प्रिय राजाला बाळ झालंय बघून सगळे गोप गोपी पावसाचा विचार करत नाही, धावत 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 नंदाकडे येतात, बघतात आणि त्या बाळाला बघून तर काय रे, अतिशय प्रसन्न होतात. काय सुंदर बाळ आहे, इतकं सुंदर बाळ पहिल्यांदाच बघितलंय आम्ही. प्रत्येक जण सुखावतो आणि एक नाही, दोन नाही, तब्बल 11 दिवस गोकुळात उत्सव साजरा केला जातो बरं का. आणि मग 12वा दिवस येतो. 12व्या दिवशी बाळाचं नाव ठेवतात. मग नाव कोणी ठेवायचं बरं? कृष्ण. हो, पण कोणी ठेवलं नाव तुम्हाला माहितीये का? नाही. हा, मग हे जे गोकुळाचे जे नंद राजा होते त्यांच्या कुळाचे एक गुरु होते आणि ते म्हणजे गर्गमुनी. गर्ग ऋषी नावाचे एक ऋषी होते, त्यांना पाचारण केलं गेलं आणि त्यांना कृष्ण हातात ठेवला. अर्थात गर्ग ऋषी येतंय, मुनी आहेत, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहितीये, त्यांना कळतंय प्रत्यक्ष विष्णू भगवानांचा हा अवतार आहे,
तरी पण त्यांनी स्वतःवर संयम ठेवला. कारण जी गोष्ट फक्त नंदाला माहितीये ती त्याच्यापर्यंतच राहू दे, गोकुळात कोणालाही माहिती व्हायला नको. आणि म्हणून त्यांनी बाळाला हातात घेतलं, त्याचं सुंदर कांती बघितली आणि ते म्हणाले की आपण ह्याचं नाव ना कृष्ण ठेवूया. कृष्ण म्हणजे काय तर काळा, मेघश्यामल रंग आहे ना ह्याचा, त्यामुळे त्याला कृष्ण ठेवूया नाव. बघा, तुम्ही छान नटलात, सजलात किंवा छोटस बाळ छान असेल की आई त्याला काय करते रे, काजळाची तीट लावते की नाही का? कारण मग नजर लागत नाही. इतका सुंदर आहे, त्याचं नाव आपण कृष्ण ठेवूया. झालं, त्यांनी नाव कृष्ण ठेवलंय. पण प्रत्येक जण गोकुळातले त्यांना वेगवेगळ्या नावाने हाक मारायला लागले. कोणी कान्हा म्हणतंय, कोणी राजा म्हणतंय, कोणी काय काय म्हणतंय. प्रत्येक जण आपल्याला जे नाव आवडेल त्या नावाने हाक मारायला लागला. दिवसा माझी कृष्ण वाढत होता. दिवसेंदिवस त्याच्या सगळ्या बाललीला ज्या आहेत त्या सगळ्या काय चालल्या आहेत. कृष्ण जो आहे तो सगळ्यांना सुखावतोय बरं का. काय करतोय, इतका लाघवी आहे कृष्ण की यशोदामाईनी त्याला जरा ठेवलं आणि कामाला गेली की जोरात भोकाड पसरेल. का, आई मला घे. आणि सगळं हातातलं काम सोडून यशोदा येते आणि बाळाला आपल्या उचलून घेते. आणि फक्त यशोदा करते करे तर नाही, गोकुळातली जेवढी सगळी घरं होती त्या घरातल्या ज्या गोपिका आहेत त्या रोज काही ना काही निमित्त काढून यशोदेकडे यायच्या आणि म्हणायच्या, यशोदा ते काय करतेस ग, आपला कान्हा कुठं आहे. कितीतरी निमित्त काढून यायच्या, कान्हाला घ्यायच्या, त्यांचे पटापट मुके घ्यायच्या. त्यांचं समाधानच होत नव्हतं. असा कृष्ण फक्त यशोदा मातेला नाही तर सगळ्या गोकुळाला सुखावत होता. पण इकडे कंस काही गप्प नव्हता बरं का, त्याला धास्ती होती. मग त्या दुरात्म्यांनी काय केलं माहितीये, त्याचे जे राक्षस होते त्या सगळ्या राक्षसांना आजूबाजूच्या सगळ्या गावातनं पाठवलं आणि सांगितलं युक्ती करा काहीतरी आणि कृष्णाला म्हणजे जे छोटं बाळ असेल साधारण एक 6-7 महिन्याचं त्या सगळ्या बाळांना मारून टाका. बघता 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 अशी खूप बाळ या कृष्णा. काय झालं, एक बवंडर सारखा राक्षस आला ना, बवंडर. हो हो बरोबर, असा राक्षस आला. एक पुतना मावशी आली, एक दुसरा जो होता तो गाड्यामध्ये एक राक्षस शिरला. हो, असे खूप सारे राक्षस आले. आणि एक पक्षी राक्षस आला. हो बरोबर बरोबर, एक पुतना मावशी आली. बरोबर, हो. असे आता तुम्हाला या सगळ्या राक्षसांच्या गोष्टी माहिती आहेत, त्यामुळे आपण थोडं पुढे जाणार होत आता बरं का. मी ना मी बाळकृष्ण बघतो ना, मग थोडासा गोष्ट त्याच्यावर बरोबर माहितीये मला ही. व्हेरी गुड, तुम्ही एकदम शहाणी मुलं आहात. छान कृष्ण तुम्ही बघताय ना, म्हणजे किती छान तुमचे पालक तुम्हाला दाखवतायत. शाबास. आपण पुढे जाऊया का आता, चालेल? हा ओके. तर हळू कृष्ण वाढत होता. हळूहळू बघता बघता 4-5 वर्षाचा झाला कान्हा. पण अतिशय मस्तीखोर, अतिशय अवखळ होता कान्हा. काय करायचा रे, कोण होता तो, त्याचा भाऊ बलराम. हा, बलराम कृष्णाचा भाऊ होता, त्याचं नाव बलराम. दोघं हळूहळू ऐका असं झालं नाही तर ताई थांबायला लागेल आणि तुम्हीच गोष्टी सांगायला लागेल, अद्वैत दुसाल. पुढे जाऊया आपण. माईक बंद करा, ताई तुम्हाला विचारतील ना तेव्हाच उत्तर द्या बाळांनो. ओके. ताई काय बाया, आपण आधी गोष्ट ऐकूया. गोष्ट सांगू का? हो नंतर सांगा तू, तुझ्या सांगायची गोष्ट, ताईंची गोष्ट सांगून झाले ना कि मग तू गोष्ट सांग बाळा अन्वी. ओके. हा, तर पुढे जातोय आपण. कृष्ण बलराम मोठे व्हायला लागले, दही दूध चोरून खायला लागले. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे दही दूध चोरून का बरं खात होते. ते खात नव्हते बरं का. ते काय करायचे, सगळ्या जे गवळी होते, छोटी मुलं होती गोपाल. हो बरोबर. अद्वैत तुझा माईक बंद कर बाळा. अद्वैत
त्या सगळ्यांना एकत्र करायचे आणि एखाद्या गोपीच्या घरात शिरायचे, दही दुधाची हंडी फोडायचे, लोणी खायचे आणि मग त्या ज्या गवळणी होत्या त्या यशोदा मातेकडे तक्रार घेऊन यायच्या. त्यांना माखनचोर म्हणायच्या. पण नीट लक्षात घेतलं तर एक गोष्ट तुम्हाला अगदी आवर्जून सांगावीशी वाटते बघा. नंद राजा होता, त्याच्याकडे काही दह्या दुधाची कमी नव्हती. यशोदामाई सगळं दूध तूप दही लोणी सगळं कान्ह्याला देत होती तिच्या. मग कृष्ण चोरी का करायचा? तर त्याच्या मित्रांसाठी चोरी करायचा. त्या गोकुळात सुद्धा काही घरं अशी होती की जी जे गवळणी होत्या, जे गवळी होते त्यांचा दुधा तुपाचा व्यवसाय होता, बिझनेस होता. मग ते काय करायचे? दुधापासून दही, दह्याचं लोणी, लोण्याचं तूप आणि मग असं तूप झालं की ते मथुरेच्या बाजारात जाऊन विकायचे. आणि जास्त जास्त पैसा आपल्याला हवा, स्वार्थी वृत्ती झाली. मग जास्त जास्त पैसा आपल्याला हवा, मग काय करायला लागेल? जास्त तूप विकायला लागेल. मग जास्त तूप विकायला लागलं तर काय करायला लागेल? मला सगळंच्या सगळं लोणी जे आहे ते कढवायला लागेल. मग आपल्या घरच्या मुलांना सुद्धा देत नव्हते. मग पुष्ट कशी होणार मुलं? तुम्हाला माहितीये, दूध तूप लोणी मध आहे, त्याच्यात अजून तूप आहे, हे सगळ्याचं आपण सेवन केलं ना की आपण पुष्ट होतो, आपल्या शरीरात शक्ती येते. आणि मग मुलांना न देता खाल्लं, मुलांना न देता सगळ्याच्या सगळं विकलं, कसं चालेल रे कृष्णाला? म्हणून कृष्ण काय करायचा? बलरामासह सगळ्या सवंगड्यांसह अशा एखादी खाष्ट चिंगूस किंवा कंजूस ज्याला म्हणू, अशा गोपीकडे जायचा आणि तिचं दही दूध तूप लोणी सगळ्याचा फडशा पाडायचा, सगळ्या त्याच्या मित्रांना वाटून द्यायचा. म्हणजे यावरनं एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, चोरी जी केलेली आहे, माखन चोर जरी आपण भगवान कृष्णांना म्हणत असलो तरी त्यांनी चोरी कधीही स्वतः करता केली नाही. त्यांनी कधीही स्वतः करता केली नाही. त्यांनी जे सगळं केलं आपल्या सवंगड्यांकरता केलं. कारण का? कारण आपले सवंगडी सुद्धा पुष्ट व्हावेत, त्यांच्यात शक्ती यावी, ते धष्टपुष्ट व्हावेत म्हणून केलं. मग पुढे जातो आपण. मग नंतर कृष्ण हा गोपालाकडेच वाढत होता. नंद राजा जरी झाला तरी गोपाल, गोपाल म्हणजे गाई गुरं गो आणि पाल, गाई गुरांचं पालन करणारा. मग त्यांचा दिनक्रम कसा असायचा? सकाळी छान आंघोळ वगैरे झाली की आपली गाई गुरं घेऊन वनात जायचं आणि संध्याकाळी गाई गुरांना परत आणायचं, असा त्यांचा दिनक्रम असायचा. मग आता हा नंदाचाच मुलगा ना, असो भले तो वसुदेवाचा, पण हे कोणालाच माहिती नाहीये. त्यामुळे सगळे जसे गोपाल रानावनात जायचे गाई घेऊन, तसेच कृष्ण सुद्धा जायला लागला. मग कृष्ण जातोय, मग तिथे गेलं की काय, एकदा गाई गुरं चरायला गेली की मग हे सगळे गोप एकत्र यायचे. मग पूर्वी का कोणी झाडावर चढ, कोणी आंबे काढ, कोणी तळ्यात पोह असं करायचे. पण नंतर मग असं वाटलं की ह्यानी व्यायाम काही होत नाहीयेत, गोपाल हे काही धष्टपुष्ट होत नाहीयेत. कारण आपण जितकं कॅलरी युक्त खाऊ, जितकं पौष्टिक अन्न खाऊ, पण फक्त अन्न खाऊन शक्ती येते का रे? नाही. अन्न जेवढं तुम्ही पौष्टिक खाता तेवढा तुम्हाला व्यायाम सुद्धा करायला लागतो. आणि मग कृष्णाने त्याच्या सवंगड्यांना ही काय लावली? सवय लावली, छानपैकी पौष्टिक खायचं. आणि त्याच्यानंतर जे रानात गेलो की रानात कुस्ती खेळायची, वेगवेगळे खेळ खेळायचे, सूरपारंब्या खेळायच्या. म्हणजे शरीराचं पोषणही छान होत होतं आणि शरीर धष्टपुष्ट सुद्धा होत होतं. कारण ज्या वेळेला कृष्ण मथुरेत जाणार आहे त्यावेळेला जे मल्ल आहेत, जे कुस्तीपटू आहेत, त्यांच्याशी आपली कुस्ती होणार आहे याची कल्पना भगवानांना होती. आणि मग जे आपल्या बरोबर येणार आहेत ते सगळे गोप जे आहेत ते धष्टपुष्ट झालेच पाहिजेत, त्यांना मल्लविद्या, त्यांना कुस्ती ही आलीच पाहिजे. असं करून तो जो कालखंड होता त्या कालखंडात बरेचसे जे गोप आहेत ते काय झाले रे? उत्तम कुस्तीपटू झाले, मल्ल झाले, त्यांना कुस्ती अतिशय छान यायला लागली. मग म्हणजे एकाच वेळेला कितीतरी चांगल्या गोष्टी भगवान करतायत बघा, कृतीतनं आपल्या करतायत. आणि मग त्याच वेळेला खूप सारी कृष्णावर संकट येत आहेत. आणि म्हणून सगळे जे गवळी आहेत त्यांनी नंद महाराज जे आहेत त्यांना सांगितलं
की गोकुळावर ना खूप सारे कष्ट, खूप सारे राक्षस येत आहेत, संकट येत आहेत, आपल्या कान्ह्याचा जीव धोक्यात आहे. आपण काय करूया, आपण हे गोकुळ सोडूया आणि अजून थोडं पुढे एक जागा आहे तिथे आपण स्थलांतरित होऊया. आणि म्हणून त्या वेळेला मग नंद आणि सगळा गवळीवाडा जो होता त्या सगळ्याचं स्थलांतर झालंय. या सगळ्याचं स्थलांतर कुठे झालंय? पूर्वी जे गोकुळ होतं तिथून सगळे गवळी निघाले, त्यांनी आपापलं सामान भरलं बैलगाडीमध्ये आणि यमुनेच्या तरी अजून तिथे दूर अंतरावर एका ठिकाणी गेले आणि ते म्हणजेच वृंदावन. त्या ठिकाणी नवीन गवळीवाडा स्थापन झाला. आता मग तिथे गेल्यावर नवीनच आहे, यमुनेच्या तीरीच आहे. यमुनेच्या तीरावर पुढे अंतरावर गेलं की तिथे वृंदावन, आणि ते वृंदावन अजूनही आहे बरं का. कधी तुम्ही मथुरा वगैरे फिरायला गेलात तर त्या वृंदावनाला नक्की भेट द्या. त्या वृंदावनात सगळेच्या सगळेजण शिफ्ट झाले. आज दिनक्रम तोच राहिला. गुरं घेऊन, आपले गायी बैल घेऊन जायचं, वासरांना घेऊन जायचं रानात आणि तिथे कुस्ती करायची, शरीर बलवान करायचं, पुष्ट करायचं, असा दिनक्रम चालू होता. पण ही जागा नवीन होती. असंच फिरता 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 काही गोप जे आहे ते खूप लांब गेले आणि ऊन खूप होतं, अगदी प्रचंड उकाडा होत होता. त्या गोपालांचा जीव कसा झाला, तहानेने कासावीस झाला. आणि तिथे एका डोह होता. डोह म्हणजे काय, असं जिथे शांत पाणी नदीचं असतं आणि फक्त त्याच्या खोलीचा अंदाज नसतो, त्याला डोह असं म्हटलं जातं बरं का. तिथे गेले आणि तिथे पाणी, आपण त्यांना जरा विचित्र वाटलं. किती हुशार असतात बघा मुलं सुद्धा. तिथे आजूबाजूला त्यांनी बघितलं आणि बघितल्यावर काय त्यांना कळलं की इथे ना काहीतरी विचित्र आहे. विचित्र म्हणजे काय, की एवढं झाडं इथे नीट नाहीयेत, इथे आजूबाजूला पक्ष्यांचे आवाज येत नाहीयेत, इथे प्राणी नाहीयेत, असं काय ते विचित्र वास येतोय इथे जरासा, काहीतरी दर्प येतोय, असं का बरं. पण शेवटी तहान लागली, शेवटी छोटी छोटी मुलंच होती, ती गेली आणि त्या डोहाचं यमुनेचं पाणी प्यायली. आणि पाणी प्यायल्या प्यायला ती सगळी मुलं जी आहेत ती गतप्राण झाली, गतप्राण व्हायच्या मार्गाला लागली, तळमळायला लागली. का? कारण त्या यमुनेच्या डोहात एक 10 फणा असलेला नाग राहिला आला होता, तो म्हणजे कालिया. एक नाही, दोन नाही, 10 फणा असलेला अजस्त्र नाग होता तो. त्यांनी कधी कोणाला केलं नाही, पण काय केलं रे त्यांनी, तर त्याचं जे विष होतं त्यांनी आजूबाजूचा सगळा परिसर विषारी करून टाकला होता. मग काय, सगळं पाण्यामध्ये टाकून दिलेलं त्याचं विष. हो, सारखं तो त्याचा विष जो आहे तो पाण्यात टाकायचा. आणि मग ही शेवटी कथानक आहे. शेवटी दुष्टांचा वध करण्यासाठीच भगवानाचा जन्म झालेला आहे. भगवान श्रीकृष्णांनी काय 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 सांगितलं रे, जेव्हा जेव्हा दुर्जन वाढतील, जेव्हा जेव्हा धर्माला त्रास होईल, जेव्हा जेव्हा सज्जनांना त्रास होईल, तेव्हा तेव्हा मी अवतार घेईन आणि धरणी माता जी आहे तिला सुखी करेन. मग जे दुष्ट होते त्यांच्यापैकी एक म्हणजे हा कालिया, त्यांनी दुष्टाशी संग झाल्यामुळे आजूबाजूचा परिसर सुद्धा विषारी झाला होता. आणि हे कृष्णाला माहिती होतं. त्यांच्या त्या गोपांबरोबर गेलेले काही गोप असेच मागे धावत आले आणि त्या सांगितलं, अरे कान्हा, आपली जी मुलं आहेत, आपले सवंगडी आहेत, ते तळमळत आहेत रे. झालं, कृष्ण धावत धावत गेला आणि धावत गेल्यावर काय झालं, त्यांनी बघितलं. अर्थात ह्या सगळ्यांना झाडं पाल्याची माहिती होती आणि त्यामुळे आजूबाजूला ज्या वनस्पती होत्या त्यांचं औषध त्यांनी तयार केलं आणि आपले जे मित्र आहेत त्यांना सांगितलं की ह्या सवंगड्यांना पाजा. आणि एक जुना कदंबाचा वृक्ष होता, त्या कदंबाच्या वृक्षावर कृष्ण चढले आणि त्यांनी धाडकन डोहात उडी मारणार. तेवढ्यात त्यांनी विचारलं, अरे कृष्ण काय करतोयस, हे जे याचं सगळ्याचं मूळ आहे ना विषारी, तेच मी नाहीसं करतोय. या कालियाला गर्व झाला होता, माज चढला होता आणि झालं, कृष्ण भगवानांनी उडी मारली. कृष्ण आणि कालिया याचं खूप युद्ध झालं. शेवटी कालियाचा अशी मान, 10 फण्यांच्या खालती मान असते ना, ती अशी गच्च मागून आवळून ठेवली, त्याला श्वास घेता येईना. आणि एक क्षण असा आला की कालियाच्या फण्यावर श्रीकृष्णाने उडी घेतली. जो फणावरती येईल त्याच्यावर एक पाय, जो फणावरती येईल त्याच्यावर एक पाय, असे
पाय वर खाली व्हायला लागले. कालिया मर्दन व्हायला लागलं आणि त्याला म्हणतात, म्हणून कालिया मर्दन ही काय संज्ञा आहे बरं का. आणि आपल्याला वाटतं कृष्णाने नृत्य केलं कालियाच्या फण्यावर, तर ते नृत्य नव्हतं. ज्या वेगाने कालिया फणा मारायचा प्रयत्न करत होता, डसायचा प्रयत्न करत होत्या, त्या फण्यावर कृष्ण भगवानांनी त्यांचं पाऊल आपटत होते. आणि तो इतकं रिदमिक सगळं चालू होतं की तर आपल्याला वाटायचं की कृष्ण भगवानांनी तिथे नाच केलाय का काय. पण शेवटी इतकं कालिया मर्दन त्यांनी केलं आणि ह्या कालिया मर्दनात काय झालं, कालिया नाग जो आहे तो नामोहरम झाला आणि त्यांनी क्षमा मागितली. क्षमा कोणाची मागितली रे? क्षमा मागितली कृष्णाची. हा, हो, बरोबर. आणि तो ना केवढा मोठा होता ना समुद्रापेक्षा. हो, मग त्यांनी सांगितलं. बरोबर. अद्वैत, आपण नंतर गप्पा मारूया बाळा, नंतर बोलू. हा, तर त्याच वेळेला मग त्या कालियाने विचारलं, अरे कृष्णा, मी तुला काही केलं नाही, मी कसं कोणाला चावलो नाही, मग तू मला असं का करतोयस? तर कृष्णाने सांगितलं, याचं कारण एकच, तुझ्यामुळे आजूबाजूचा सगळा परिसर जो आहे तो विषारी झालाय. इथे कोणी पक्षी येत नाही, कोणी प्राणी येत नाही, त्यामुळे तुझं गर्वहरण करणं हे आवश्यक आहे. त्यांनी काय केलं, कालियानी नमस्कार केला कृष्णाला आणि त्यांनी वचन दिलं की हो बाया, हो कान्हा, हो प्रभू, मी आता हे स्थान सोडून खूप मोठ्या दूर समुद्रात निघून जातो. आणि कालिया तिथनं गेला आणि जाता जाता त्यांनी जे काही विषानी आजूबाजूचा परिसर विषारी झालेला होता, तर पूर्ववत आपलं विष शोषून घेतलं आणि कालिया तिथनं नाहीसा झाला आणि एकदा यमुनेच्या डोहानी श्वास घेतला. हळूहळू ही बातमी कळली. कृष्णाची कीर्ती वाढत होती आणि त्याच वेळेला नारद मुनी आले. कोणाकडे? नारद मुनी गेले कंसाकडे आणि कंसाला म्हणाले, अरे कंसा, तुला काही कळतं का नाही? तुझा जीव तुला महत्वाचा वाटतो का नाही? अरे तो कृष्ण, नंदाचा मुलगा, तो तिसरा कोणी नसून तो तुझ्या देवकीचाच मुलगा आहे आणि तोच तुझा वध करणार आहे, तोच देवकीचा आठवा आहे. मग काय केलं? कंस म्हणाला, अरे बापरे, त्याला आधी शंका आलेलीच होती. मग तो नारद मुनींना काय म्हणाला की असं म्हणताय का मुनीश्वर, मी एक काम करतो, माझी सगळी सेना पाठवतो आणि ते जे वृंदावन आहे त्या सगळ्यांचा नाश करून टाकतो. पण नारद मुनी काय रे, नारद मुनी कोण आहेत? भगवान विष्णूंचे एकनिष्ठ भक्त आहेत की नाही ते. त्यांनी सांगितलं, संहार नको, सर्वसामान्यांचा संहार नको. मग काय करायचं? त्यांनी युक्ती केली. त्यांनी सांगितलं, अरे तुला कृष्णालाच मारायचंय ना, मग सगळ्यांना कशाला मारतोस? एक तुला मी छान युक्ती सांगतो, ती युक्ती कर, म्हणजे फक्त कृष्ण मरेल, बाकी तुझं काही नुकसान होणार नाही. काय काय? मग त्यांनी सांगितलं की कंसा, तू आता धनुर्याग कर. धनुर्याग कर म्हणजे काय? याग म्हणजे यज्ञ कर. आणि त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणचे जे राजे आहेत त्या सगळ्यांना आमंत्रित कर. आणि ह्या राजांमध्ये तो नंदाचा मुलगा, जो नंदराजा आहे त्याचा मुलगा आहे, त्यालाही बोलाव. पण कंसाला शंका आली, पण तो का पाठवेल? मी कसा दुष्ट आहे हे काही लपून राहिलेलं नाहीये, तो काही कृष्णाला माझ्याकडे पाठवणार नाही. मग नारदच त्याला अजून एक युक्ती सांगतात. काय सांगतात? अरे तुझ्या मथुरेमध्ये एक अक्रूर नावाचा गोप आहे. अक्रूर कोण आहे? हा वसुदेव म्हणजे कृष्णाचा काका आहे बरं का, वसुदेवाचा भाऊ आहे. अतिशय सच्शील, अतिशय पापभिरू आहे, अतिशय विद्वान आहे, अतिशय चांगला माणूस आहे. तू एक काम कर, त्याला विश्वासात घे आणि त्याला सांग तू जा तिकडे वृंदावनात आणि तिकडनं कृष्णाला घेऊन ये. झालं, कृष्णाला घेऊन ये आणि मग इथे आल्यावर तुला काय जो कृष्णाचा समाचार घ्यायचा आहे तो घे, माझं काही म्हणणं नाही. मग तू आहेस आणि कृष्ण आहे, बघून घे, त्याला मारून टाक. झालं. फक्त हे सगळं युक्तिबाजपणे करायचं बरं का, कोणालाही शंका येता कामा नये. कंस कपटीच होता. लगेच कपटाने त्यांनी विचार चालू केला. मग त्यांनी अक्रूराला बोलवलं. अक्रूराला सांगितलं, अरे अक्रूरा, मी फार वाईट वागतो रे, आता मला खूप पश्चाताप होतोय माझ्या वागण्याचा. त्यामुळे ना मी एक धनुर्याग करायचं ठरवलंय. म्हणजे मोठा यज्ञ केला, वेद पठण केलं,
की माझी पाप कमी व्हावी त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी ज्या ज्या ठिकाणच्या राज्यात जाऊन छोटी छोटी बाळं गेलेली आहेत, त्यांना त्रास दिलेला आहे, अशा सगळ्या राजांना मी बोलावणार आहे, त्यांची या यज्ञात माफी मागणार आहे आणि मी चांगलं वागणार आहे. अक्रूराला खरं वाटलं. अक्रूर म्हणाला, हो का महाराज, चांगलंच आहे. आणि मग हळूच कंस सांगतो की हेच बोलावणं ना धनुर्यागाचं तिकडे जाऊन नंदाला सुद्धा द्यायचंय बरं का. शेवटी काही झालं तरी तो माझा भाचा आहे कृष्ण. आणि अक्रूर भोळा होता, सत्सद विवेक बुद्धीचा होता, त्याच्याकडे छल कपट काही नव्हतं. त्यावेळेला अक्रूर पटकन बोलून गेले, अरे तुला कळलं तर कृष्ण तुझा भाचा आहे तो. ठीक आहे, चांगलं झालं, तुला उशिरा का होईना सद्बुद्धी होतीये ना, चांगली गोष्ट आहे, शाबास. म्हणे फक्त एक अडचण आहे अक्रूरा. अक्रूराने विचारलं, काय रे? की तू एक काम कर, फक्त तू जाऊन नंदाकडनं कृष्णाला इकडे घेऊन ये, कारण मी सांगितलं तर माझ्यावर काही त्यांचा विश्वास बसणार नाही आणि मला पश्चाताप होतोय, मला माफी मागायची, त्यामुळे एवढं तू माझ्या करता कर रे. कंसाचा कपट काही अक्रूराला कळलं नाही आणि अक्रूर कुठे गेला? वृंदावनात गेला. त्यांनी नंदाचं मन वळवलं आणि कृष्णाला घेऊन मथुरेत अक्रूर यायला लागला. काय सांगायचं सांगा, जीवसखा सगळ्या गोपाल जे आहेत त्यांचा अगदी गळ्यातला ताईत असलेला कृष्ण जो आहे तो मथुरेला जातोय. सगळ्या गोपांनी त्यांच्याकडनं वचन घेतलं, आमच्या कृष्णाला दगाफटका होणार नाही, तुम्ही त्याचं रक्षण कराल. पण शेवटी कृष्ण जाताना काही कोणाला सहन होईना दुःख. अगदी यमुना तीरेपर्यंत, इकडच्या यमुना तीरेपर्यंत सगळे जण कृष्णाला सोबत आले, आम्ही पण येतो, आम्ही पण येतो. पण एवढ्या सगळ्यांना घेऊन जाणं गावाला शक्य आहे का? नाही. मग गाई गुरांकडे कोण बघणार? त्यामुळे कृष्णाने त्याचे काही सवंगडी बलराम, अक्रूर आणि कृष्ण असे कुठे आले? मथुरेत आले. आणि मग मथुरेत कंसाचे सगळे प्लान तयार होते बरं का. एक कुलवदीप नावाचा हत्ती तयार होता, त्याच्यानंतर चाणूर वगैरे असे मल्ल तयार होते की जेणेकरून त्यांनी कृष्णाला मारावं. खूप सारे प्लान्स केलेले होते. पण या प्रत्येक प्लान मधनं कृष्ण जो आहे तो अगदी सुटत होता. अगदी त्याच वेळेला कुब्जा नावाची दासी होती. त्या कुब्जा नावाच्या दासीला, विष्णूची भक्त होती ती, कुब्जा नावाच्या दासीला कृष्णाने ठीक केलं. तुम्ही बघितली असेल कथा. तिच्या कुबडाला कृष्णाने स्पर्श केला आणि तिचं कुबड नाहीसं झालं. असे सगळीकडे कृष्णाचं गुणगान व्हायला लागलं आणि शेवटी तो यज्ञाचा दिवस आला. यज्ञ यथासांग पार पडल्यावर सगळ्या राजांना कंसाच्या राज्यसभेत बोलवलेलं होतं आणि कृष्ण तिकडे जायला लागला. आणि कृष्ण तिकडे जायला लागल्यावर जसं कंसाने सांगून ठेवलेलं होतं की आता जो हत्ती आहे त्याला दारू पाजा आणि तो कृष्णाच्या अंगावर सोडा, कारण दारू पेल्यावर हत्ती सैरभैर होतो, त्याला आपण काय करतो हे कळत नाही. आणि त्या हत्तीच्या पायाखाली हा आपला छोटासा जो किशोरवयीन मुलगा आहे तो जाऊ दे, मारून टाका त्याला, हत्तीच्या पायाखाली जाऊ दे. झालं, हत्ती चालून समोर आला. आणि त्या वेळेला मात्र आता इथपासनं कृष्णाने खऱ्या अर्थाने युद्धाला सुरुवात केली. हत्तीचा सोंड हातात दाबून धरली, हत्तीच्या गंडस्थलावर प्रहार केला आणि अक्षरशः एका हाताने गंडस्थलावर प्रहार केल्यावर एका हाताने हत्तीचा जो सुळा होता तो खेचून काढला आणि हत्तीला गतप्राण करून टाकलं. आणि हत्तीचा सुळा केवढा मोठा असतो माहिती असेल तुम्हाला, तुम्ही डिस्कव्हरी बघितली असेल. त्याला हत्ती खूप मोठा असतो आणि अक्षरशः जमिनीतनं मुळा काढावा तसा हत्तीचा दात कृष्णाने उपटून काढला आणि सभेत गेले. असा खांद्यावर टाकला, तुम्ही कसं साधं असं दप्तर टाकता खांद्यावर, तसा एवढा मोठा जड हस्तिदंत तो असा खांद्यावर टाकला. आणि कृष्ण कुठे पोहोचले रे? कृष्ण पोहोचले राजसभेत. राजसभेत मग कंसाचे जे मल्ल होते त्या सगळ्यांना कृष्णाने मारून टाकलं, त्यांच्याशी युद्ध केलं. आणि कंस रागाने तडफडला, भयभीत झाला आणि त्यांनी काय केलं, सगळ्यांना सांगितलं, अरे तुम्ही सगळेजण एकत्र या आणि या काळ्याला मारून टाका. पण कृष्णाच्या भीतीने काही कोणी जवळ येईना. आणि हीच ती वेळ असं बघितल्यावर कृष्णांनी काय केलं, पट 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 असे पायऱ्या चढून गेले. राजाचं सिंहासन असं वरती असतं आणि सभा सगळी खालती असते. त्या
पायऱ्या चढून गेले आणि जो कंस होता त्याला काय केलं रे, त्याचा मुकुट पाडला, त्याचे केस धरले आणि त्याला ओढत 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 खालती आणलं आणि कंसाला मारून टाकलं. अशा तऱ्हेने एका दुरात्म्याचा वध झाला. आणि मग एखादा जर असता, पूर्वीच्या काही प्रथा कशी होती, एखाद्या राजाला आपण मारलं, राज्य जिंकून घेतलं की काय होतं, की जो जिंकून घेणारा असतो, जो राजाला मारणारा असतो, तो कोण होतो रे, तो राजा होतो. मग त्यांनी कृष्णाने झाला का राजा? नाही. कृष्णाने काय केलं, जो मथुरेचा राजा होता उग्रसेन, कंसाचे पिता, त्यांना बंदीगृहातनं, जेलमधनं बाहेर आणलं आणि त्यांना राज्याभिषेक केला, त्यांना नमस्कार केला, स्वतःच्या आई वडिलांना सोडवलं. किती मोठं काम केलं बघा कृष्णाने, केलं की नाही? एका दुरात्म्याचा वध कृष्णाने केला. त्याच्यामुळे ते भगवान झाले, देव. बरोबर. म्हणजे इतके जे सगळे दुष्ट प्रवृत्ती आहे त्यांचा नाश करण्यासाठीच भगवानांचा जन्म होता. पण हे भगवान पण त्यांनी मिरवलं नाही बरं का. मग काय केलं, ते सर्वसामान्यांमध्ये सर्वसामान्यांसारखे राहिले, गोपांमध्ये गोप बनून राहिले. त्याच्यानंतर जे नागरिक होते त्यांच्यात सर्वसामान्य मुलं कशी वागतील तसे वागले. आपल्या आई वडिलांना सोडवलं आणि देवकीने आपल्या कृष्णाला बघितलं आणि तिला अक्षरशः प्रेमाचं इतकं भरतं आलं, काय तो आनंद वर्णावा. अक्षरशः तिला डोळ्यातल्या आनंदाश्रूंनी कान्ह्याला नाहू घातलं. सद्गदित झाले आई वडील त्याचे. आणि कृष्णाने आपलं मातृऋण आणि पितृऋण इथे फेडलंय. आपल्या आई वडिलांची बंदिवासातून सुटका केलेली आहे त्यांनी. मग काय झालं, बरोबर योग्य मुहूर्त बघितला आणि देवकी आणि अश्विनी ताई, एक 5 मिनिटं चालेल ना अजून? हो हो, घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. म्हणून आपण गुगल मीट वर घेतलंय, त्याच्यात टाइम एक्सटेंड होऊ शकतो. ओके. आणि मग काय केलं रे, देवकीने इतक्या वर्षांची राहिलेली सगळी हौस पूर्ण केली. अगदी वेगवेगळ्या प्रकाराने ती तिच्या मुलाचे लाड करत होती. पण हे लाड करता करता असं लक्षात आलं वसुदेवाच्या की अरे, प्रॉपर जे एज्युकेशन म्हणतो ते काही आपल्या मुलाचं झालेलं नाहीये. मग काय करायचं? मग त्यांनी राज्यातले जे ज्येष्ठ होते त्यांच्याशी विचार विनिमय केला आणि पुढल्या शिक्षणासाठी पुढलं शिक्षण आपल्याला आपल्या कृष्णाला द्यायचंय हे त्यांनी पक्क केलं. मग असा विचार विनिमय करता करता जे जुने जाणते विद्वान होते मथुरेतले, त्यांनी असं सुचवलं की उज्जैनमध्ये, मथुरेजवळच एक उज्जैन नावाचं गाव आहे, उज्जैनी नावाचं गाव आहे. त्या गावात एक सांदीपनी नावाचे ऋषी राहतात. धनुर्विद्या, अस्त्रविद्या, वेद सगळे अतिशय उत्तम तऱ्हेने त्यांना अवगत आहेत. अतिशय विद्वान अशी व्यक्ती आहे ती, महर्षी आहेत ते. मग असे जे सांदीपनी ऋषी होते त्यांच्याकडे कृष्णाचं पुढलं शिक्षण व्हावं असा ठरवलं गेलं. पण पूर्वीच्या काळी कसं होतं बघा, तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं असेल की बऱ्याच जणांकडे मुंज होते. मुंजीला उपनयन असंही म्हटलं जातं. मग हे उपनयन संस्कार झाला की मुलं काय करतात, गुरुगृही जात असायची तेव्हा. आणि म्हणून त्या काळी 8व्या वर्षी, अजूनही 8व्या वर्षी मुंज करायची काय आहे, प्रथा आहे. म्हणजे मग काय केलं जातं की त्या दिवशी मुंज केली जाते, उपनयन संस्कार केला जातो आणि मग त्या मुलाची रवानगी असते, ती गुरुगृही केली जाते. आता तुमचं गुरुकुल कसं आहे, तुम्ही काय करता, सकाळी, आता तुमचं एवढ्यात ते 5वी पासून सकाळी 7 ते रात्री 7 अशी 12 तासाची तुमची शाळा असते. संध्याकाळी तुम्ही घरी येता. पण पूर्वीच्या काळी असं नव्हतं बरं का. काय करायचं, एकदा उपनयन संस्कार झाला की मुलांना गुरुगृही धाडायचं आणि सगळी शस्त्रविद्या, अस्त्रविद्या, सगळ्या 64 विद्या, वेद, ह्या सगळ्याचं अध्ययन होईपर्यंत त्यांना गुरुगृही राहायला लागायचं. कृष्णाचा उपनयन संस्कार केला आणि मोठ्या जड अंतःकरणाने देवकीनी आणि वसुदेवानी त्यांना सांदीपनी ऋषींकडे पाठवलंय. आता कोण म्हणून झालेत ते, सर्वसामान्य विद्यार्थी म्हणून कृष्ण आणि बलराम दोघही चाललेत बरं का. जसं कृष्णाचा उपनयन संस्कार केला तसा बलरामाचाही केला आणि सांदीपनी ऋषींकडे गेले. सर्वसामान्य मुलांसारखेच कृष्ण आणि बलराम वाढत होते. अर्थात सांदीपनी ऋषी अतिशय बुद्धिमान होते.
त्यांचा खूप अभ्यास झालेला होता. त्यांनी एका नजरेत ओळखलं होतं, हे पाणी काही वेगळंच आहे. हा प्रत्यक्ष भगवानच आपल्याकडे आलाय. किती जन्मांचं आपलं पुण्य, म्हणून भगवानाला, जगत पित्याला शिकवायची आपल्याला संधी मिळतीये. पण असं असलं तरी कृष्णाने कुठेही आपलं देवत्व आहे ते कधीही मध्ये आणलं नाही बरं का. सर्वसामान्य मुलांसारखे ते त्या आश्रमात रमून गेले. जे जे काही सांदीपणी शिकवतील ते पटापट ग्रहण करायचं. मग त्यांची दिनचर्या कशी असायची, तर गुरु आपला उठण्यापूर्वी उठायचं, म्हणजे भल्या पहाटे उठायचं, स्नान संध्यादी कर्म आवरायचं आणि नंतर पहाटे पहाटे काय व्हायची, शाळा व्हायची त्यांची, पाठ शिकले जायचे. आणि ते पाठ झाले की मग गाई गुरं घेऊन वनात जायचं. मग जी गुरुपत्नी असेल, आचार्य पत्नी असेल, ती काय करायची, शिदोरी बरोबर जायची आणि ती घेऊन रानावनात जायचं. समिधा, फुलं, फळं असं सगळं आणायचं, सरपण आणायचं आणि गुरुमातेला द्यायचं. असं काही वर्ष कृष्णाचं अध्ययन चालू होतं. आणि तिथेच त्यांना ना, कृष्णाला एक सवंगडी मिळाला बरं का, त्याचं नाव सुदामा. आणि त्यामुळे तुम्ही बघितलं असेल, ज्या काही साधारण महिन्याभरापूर्वी आपण साजरा काय केला, फ्रेंडशिप डे साजरा केला. आणि त्या फ्रेंडशिप डेला तुम्ही बघितलं असेल व्हॉट्सअपवर सुदामा आणि कृष्ण या दोघांचे फोटो तुम्ही बघितले असतील. ती ही गोष्ट बरं का. सुदामा म्हणजे कोण, तर एक गरीब ब्राह्मणाचा मुलगा, अतिशय हुशार पण अतिशय गरीब भिडस्त असा मुलगा. असेच ते एकदा वनात गेलेले असताना आचार्य पत्नीनी शिदोरी दिलेली होती त्यांना, आणि ती शिदोरी एका म्हणजे सगळे जे कुमार शिकणारे होते ते सगळेच जायचे. तर एका कुमाराला काही ती शिदोरी पुरली नाही आणि म्हणून त्यांनी काय केलं, कृष्णाकडे मागितलं, अरे कान्हा, कृष्णा माझं पोट नाही भरलं रे. कृष्णाने लगेच आपली जी शिदोरी होती, अद्वैत नंतर बोलूया का आपण, हा तू नंतर शंका विचार हा बाळा. तर कृष्णाने आपल्या जवळ जी शिदोरी होती ती कोणाला दिली रे, त्या मुलाला देऊन टाकली, त्या कुमाराला, त्याच्या मित्राला देऊन टाकली. मग आता कृष्ण माझा उपाशी राहील. मग सुदामाने काय केलं, त्याच्याच शिदोरी जी होती, भाजी भाकरी होती, त्याचे 2 भाग केले आणि कृष्णाला दिला. कृष्णा, एक हे तू खा, हे मी खातो, तू उपाशी काही राहू नको. किती प्रेम बघा. बाकी कोणाला सुचलं नाही, पण हे सुदामाने केलं. त्यांनी त्याची जी शिदोरी होती, ती निम्मी शिदोरी जी होती ती कृष्णाला दिली. काय हवं असतं रे देवाला, खूप मनापासून प्रेम. तुमचा भाव किती सात्विक आहे तेवढं तुम्हाला देव प्रसन्न होतो, देवाची मर्जी तुमच्यावर राहते. सुदाम्याचं हे बघितलं, ही संस्कृती आहे बरं का, ही संस्कृती आहे. आपल्याला भूक लागलेली असताना समोरचा जर उपाशी आहे असं आपल्याला कळलं तर आपल्यातला अन्न त्याला देणं, आपला वाटा त्याला देणं, याला म्हणतात संस्कृती. आणि ही संस्कृती शाळेत, गुरुकुलातच शिकवली जाते. किती छोटीशी गोष्ट आहे बघा, पण या छोट्याशा गोष्टींनी सुदाम्याचं आयुष्य बदललं बरं. प्रत्यक्ष भगवानाला त्यांनी काय केलं, आपली शिदोरी दिलीये. असेच काय दिवस पूर्ण झाले, शिक्षण पूर्ण झालं, कृष्ण परत आपल्या घरी परत आले आणि सुदामा त्याच्या गावी गेला. पण कृष्ण, मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं, सुदामा होता अतिशय पापभिरू होता, अतिशय भिडस्त स्वभावाचा होता. कोणाकडे काही मागणं काही त्याला पटत नव्हतं. त्यामुळे तो भिक्षुकी करत होता, यज्ञकर्म करत होता, याज्ञिकी करत होता. पण यज्ञकर्म करताना सुद्धा तो कोणाकडे काही दक्षिणा मागायचा नाही. कोणी काही दिलं तर त्याच्यावर त्याचा संसार चालू होता. आणि तुम्हाला जशी चांगली माणसं असतात तशी वाईट माणसं असतातच. इतकं सगळं करताना सुद्धा खूप जण अशी होती की तो जो शिधा त्याला मिळायचा, काही जण द्यायची, काही जण द्यायची नाही, आणि मग जो काही तुटपुंजा शिधा मिळायचा त्याच्यावर त्याची गुजराण चालू असायची. आणि मग ही जी गुजराण त्याची चालू होती, त्यांनी कसं बस त्याच्या पत्नीचं, बायकोचं आणि त्याच्या मुलांचं पोट भरत होतं. पण आज सकाळी खाल्लं तर रात्री जेवायला नाही, सण समारंभाला गोडधोड नाही, अंगावरलेला चांगलं वस्त्र नाही, फाटकं तुटकं लक्तर घालून राहायला लागत होतं. अक्षरशः शेवटी आईच ना. मग त्या सुदाम्याच्या बायकोला खूप वाईट वाटायचं, आपला नवरा इतका विद्वान तरी पण आपल्याला सुख नाही, 2 वेळचं अन्न माझ्या मुलांना मिळत नाही, माझ्या मुलांना चांगले कपडे मिळत नाहीत.
आणि म्हणून ती मात्र त्यावेळेला सुदामाला म्हणते, अहो तुम्ही कृष्णाचं नाव काढल्यावर इतके आनंदी होता, तो कृष्ण आज तिकडे द्वारकेचा राजा झालाय, जा त्याच्याकडे, बोला त्याच्याशी आणि आपल्याला काही थोडीशी मदत घेऊन या त्यांच्याकडनं. सुदामाला काही ते पटत नव्हतं. तरी पण शेवटी काय झालं, शेवटी अशीच झाली परिस्थिती. आपल्या मुलांचे हाल बघून शेवटी सुदामा नाईलाजाने तयार झाला आणि त्यांनी काय केलं, द्वारकेचा रस्ता धरला. पण तो बायकोला म्हणाला, अगं मी चाललोय कृष्ण माझ्या मित्राकडे, पण त्याला काहीतरी देशील, मी फाटक्या हाताने कसा जाऊ, रिकाम्या हाताने कसा जाऊ. घरात काही नव्हतं. बायकोनी काय केलं, अगदी मुठभरच पोहे घरात शिल्लक होते, ते मुठभर पोहे सुदामाला बांधून दिले आणि ती पुरसुंडी घेऊन सुदामा काटे कुटे तुडवत तुडवत उपाशी पोटी कुठे द्वारकेला पोहोचला. पण त्याला भीती वाटत होती की अरे मी जातोय, पण कृष्ण मला ओळखेल का, आज तो राजा झालाय, सत्ताधीश झालाय आणि मी असा फाटका सुदामा, मी फाटका त्याचा मित्र, त्यांनी मला काय ओळखलं. सुदामा कृष्णाला भेटायला जात होता ना. हो, मग तसाच तो जायला लागला. शेवटी तो पोचला आणि तिथे पोचल्यानंतर तिथे जे नागरिक होते त्यांनी विचारलं, भूदेव आपण कोण, आपण कुठून आलात, आपण श्रमलेले दिसताय, आपल्याला कुणाला भेटायचंय. सुदामाने सांगितलं, जे राजे आहेत, मला कृष्ण भगवानांना भेटायचंय. त्यांना आश्चर्य वाटलं, मी त्यांचा मित्र आहे बालपणीचा, माझं नाव सुदामा. लोकांना खोटं वाटलं. ते म्हणाले, अरे सुदामाने सांगतो, तुम्ही जाऊन तर सांगा कृष्णाला की तुझा मित्र सुदामा आलाय. आणि न होता 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 ती वार्ता कोणापर्यंत गेली, कृष्ण भगवानांपर्यंत गेली. अक्षरशः महालातलं आपलं जेवणाचं ताट बाजूला सारून कृष्ण भगवान सुदाम्याच्या पुढे गेले. करकचून घट्ट मिठी मातली, घट्ट आलिंगन दिलं सुदाम्याला आणि म्हणाले, मित्रा अरे किती वर्षांनी भेटतोयस तू. घट्ट मिठी मारली मित्राला आणि कृष्णाला समोर बघून आनंदातिशयाने सुदाम्याच्या डोळ्यातनं पाणी व्हायला लागलं. अरे काय ही तुझी अवस्था, किती दमलायस, थांब तू. काय केलं असेल कृष्णाने, ताबडतोब त्याच्या स्नानाची व्यवस्था केली आणि आपल्या बरोबर सुदाम्याला जेवायला बसवलं. पण इतकं ते सगळं सुग्रास जेवण सुदाम्याच्या घशाखाली घास जाईना, त्याला मुलांची आठवण यायला लागली. मग काय केलं, थोडं कसा बसा जेवला तो थोडा आणि नंतर गप्पा मारायला लागले दोन्ही मित्र. रुक्मिणी मातेला आश्चर्य वाटलं बरं का. रुक्मिणी म्हणजे कोण, कृष्णाची पत्नी. तिला आश्चर्य वाटलं, इतका फाटका ब्राह्मण आणि किती प्रेमाने स्वामी माझे बोलतायत त्याच्याशी. तीही त्याच्याबरोबर सामील झाली. आणि काय केलं मग कृष्णाने, अरे सुदामा एवढ्या लांब तू चालत आलास ना, बघू बरं तुझे पाय किती दमले असतील, बघू तुझे पाय. तर सुदाम्याचे पाय हातात घेतले, त्याला तेल लावलं व सुदाम्याचे पाय चेपले कृष्णाने. काय हे प्रेम बघा, किती प्रेम हे, बरोबर की नाही. सो हे जे प्रेम आहे ना, हे जे प्रेम, हे आपल्याला मित्र प्रेम आपल्याला कृष्णाकडनं शिकायचंय, कळतंय. त्यामुळे कृष्णाने इतकी सगळी छान सेवा केली, दोन्ही मित्रांनी अतिशय छान दिवस घालवले. आणि काही दिवस झाल्यावर मात्र सुदामा म्हणाला की कृष्णा आता मी जातो, घरी माझी बायको मुलं वाट बघत असतील रे, मला पण आता त्यांची आठवण यायला लागली. कृष्ण म्हणाले, चालेल, तुला काय देऊ सुदामा. पण सुदामाच तो कृष्ण प्रेमाने इतकं आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं त्याला वाटत होतं. कधी कोणाकडे एकही गोष्ट न मागितलेला हा सुदामा. त्यांनी काय सांगितलं कृष्णाला, कृष्ण मला काही नको, सदैव जन्मोजन्मी तू माझा सखा म्हणून राहा आणि मला कृतार्थ कर. तुझं प्रेम फक्त मला मिळू दे, तुझी मैत्री मला मिळू दे. काहीही बघा, ही वेळ होती सगळं काही मागायची, कृष्ण द्यायला तयार होते, पण ही सच्चेपणा, त्यांनी काहीही मागितलं नाही. पण शेवटी जगत नियंता विष्णू भगवान महाविष्णूच आहेत ते, त्यांना काही ज्ञात नसेल का सुदाम्याची परिस्थिती. त्यांनीही काही सांगितलं नाही. सुदामा हळू निघाला. दरमजल करत सुदामा घरी पोचला आणि बघतो तर काय, त्याला एक क्षण असं झालं, अरे आपण घर चुकलो का काय. त्याचं घर जे आहे ते अतिशय सुंदर घर होतं, सजवलेलं घर होतं. त्याला सामोरे त्याची बायको मुलं आली, उत्तम रेशमी वस्त्र आलेली, घरात सगळीकडे रोषणाई, आनंदी आनंद सगळा झालेला. सुदामा विचारतो बायकोला, अरे अगं हे काय, हे कोणी दिलं सगळं. ती म्हणते, स्वामी असं काय म्हणताय, अहो तुमचा मित्र कृष्ण त्यांनीच हे सगळं पाठवलं.
ही खरी मैत्री बर का बाळानो. आपल्याला आपल्या मित्राची परिस्थिती माहितीये. मित्राला आपल्याला काही मागायचा आपल्याला काही मागायचा धीर होत नाहीये. मला काही मागायचा धीर होत नाहीये. तर स्वतःहून कृष्णाने काय केलं, त्याला सगळं दिलं. आणि आज हेच प्रेम, आता तुम्ही सगळी छोटी छोटी मुलं आहात, तुमची आता जी मैत्री आहे ती तुमची मैत्री कायम तुम्हाला ठेवायची आहे. मग मैत्री कायम ठेवायची, कोणासारखी ठेवायची? तर कृष्णासारखी आणि सुदाम्यासारखी. अशी तुमची आदर्श मैत्री असली पाहिजे. गरीब श्रीमंत असा भेद न करता जो आपल्यावर मनापासून प्रेम करेल त्याच्यासाठी आपण सदैव तयार राहायचंय. आणि हाच एवढा संदेश देऊन मी आज थांबतेय. धन्यवाद. अश्विनताई. हो हो हो, आवाज येते माझा ताई? ताई आवाज येते? हो. खरं तर या गोष्टी लहानपणापासून मीही कदाचित ऐकल्यात, परंतु पुन्हा त्या एवढ्या वर्षानंतर एवढ्या रसाळ पद्धतीने ऐकायला मला सुद्धा खूप मजा आली खरं तर. तर नक्कीच माझ्या लहान लहान जे छोटे छोटे माझे श्रीकृष्ण आहेत, छोट्या छोट्या या सख्या आहेत माझ्या, त्यांना पण नक्कीच आवडल्या असतील. तुम्हाला सगळ्या मुलांना आवडल्या की नाही आवडल्या? हा, श्रीकृष्णाचा श्रीकृष्णाचा जन्म, त्याच्यानंतर त्यांचं गोपाल म्हणून वावरणं, आपल्या मित्रांशी त्यांचं असलेलं वागणं, हे सगळ्यांनी आपण अंगीकारायचंय बरं का. नुसतं गोष्ट ऐकली, त्याची मजा घेतली, आवडलं म्हणून सोडून द्यायचं नाही. मैत्री कशी निभावी, त्याच्यानंतर आपल्या मित्रांना कसं सहाय्य करावं, आपले मित्र चांगले सुदृढ होतील, सशक्त होतील, शारीरिक मानसिक दृष्ट्या, त्यासाठी त्यांना मदत कशी करावी, तशा खूप चांगल्या गोष्टी गोष्टीमधून ताईने श्रीकृष्णाचे खूप चांगले गुण आपल्याला दाखवलेले आहेत, म्हणजे ऐकवलेले आहेत. आणि अत्यंत रसाळ पद्धतीने त्यांनी खूप छान पद्धतीने सांगितलं. ताई खरंच खूप छान वाटलं मलाही. म्हणजे ठीक आहे, माझं आता वय झालंय, म्हणजे वय बरंच आहे, परंतु ऐकलेल्या गोष्टी पुन्हा आणि तुमच्या खूप छान भाषेत तुम्ही खूप सुंदर पद्धतीने सांगितल्यात आणि मलाही खूप मजा आली खरं तर. एकसंघपणा जो होता त्याच्यामुळे गुरुकुल परिवारातर्फे आणि या छोट्या छोट्या माझ्या बालमित्रांतर्फे तुमचे खूप खूप आभार मानते.